संत भगवान बाबा, भक्तीचा गड. महाराष्ट्र हे संतभूमी म्हणून ओळखले जाते. या भूमीवर अनेक संतांनी जन्म घेऊन भक्तीचा दीप उजळवला. 29 जुलै 1896 रोजी बीड जिल्ह्यातील सुपे सावरगाव या छोट्याशा गावात आबाजी तुबाजी सांडपांचा जन्म झाला. आई कौतिकाबाईच्या मायेच्या कुशीत वाढलेलं हे लेकरू पुढे भगवान बाबा म्हणून महाराष्ट्राच्या कोट्यवधी जनतेच्या हृदयात स्थान मिळवणार होतं. बालपणापासूनच त्यांच्या मनात हरिनामाची गोडी होती. छोट्या वयातच त्यांना कीर्तन, भजन, संतांच्या कथा ऐकण्याची आवड होती. गावोगावी फिरताना ते सर्वांच्या मनात प्रेम आणि भक्ती जागवत. भगवान बाबांना अनेक संतांचं सान्निध्य लाभलं. गीते बाबा दिघुळकर, माणिक बाबा, बंकट स्वामी, संत नामदेव आणि संत एकनाथ यांच्या शिकवणीतून त्यांनी भक्तीचा मार्ग स्वीकारला. या गुरूंनी त्यांच्यातील तेज ओळखून त्यांना समाजकारण व अध्यात्माची दिशा दाखवली. सन 1918 मध्ये त्यांनी पहिली पंढरपूर वारी केली. भगवे झेंडे, दिंडी, अभंगाचा गजर या साऱ्यात त्यांची भक्ती अधिक प्रगल्भ झाली. त्यांच्या कीर्तनांनी नारायणगडावर हजारो वारकऱ्यांचा जमाव व्हायला लागला आणि या गडाला लोक धाकटी पंढरी म्हणू लागले. आळंदी येथे बंकट स्वामींनी त्यांना संन्यास दिला आणि एक नवीन जीवन प्रवास सुरू झाला. धौम्य गडावर त्यांनी मंदिर उभारण्याचा संकल्प केला. गावकरी श्रमदान करू लागले. स्त्रिया दागिने दान करू लागल्या. दिवसेंदिवस गड उभा राहू लागला. शेवटी 1958 मध्ये यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन झालं. त्या दिवसापासून हा गड भगवान गड म्हणून ओळखला जाऊ लागला. हा गड भक्तीचा, समाज सुधारणेचा आणि शिक्षणाचा केंद्रबिंदू ठरला. भगवान बाबांनी केवळ अध्यात्माचं कार्य केलं नाही, तर समाजाला योग्य दिशा दिली. प्राण्यांचा बळी थांबवला. स्त्रियांना कीर्तनात मानाचं स्थान दिलं. गरीब मुलांना शिक्षण दिलं. मंदिर बांधण्यात मुस्लिम कारागिरांचा सहभाग घेऊन त्यांनी समाजात एकतेचा संदेश दिला. त्यांच्या दृष्टीने माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म होता. गडावर नारळी सप्ताह सुरू झाला. विठ्ठल नामाचा गजर, हरिनाम सप्ताह आणि हजारो वारकऱ्यांचा ओघ या सर्वातून भगवान बाबा भक्तीचा गड मजबूत करत गेले. त्यांची कीर्तनं ऐकताना भाविकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. लोक म्हणू लागले, हे विठ्ठलाचे खरे रूप आहेत. त्या काळात निजामाची सत्ता होती. भगवान बाबांची लोकप्रियता पाहून त्यांच्यावर खोटे आरोप लावले गेले. त्यांना ब्रिटिशांचे खबरी म्हटले गेले. पण क्रांतिसिंह नाना पाटील यांनी त्यांची प्रामाणिकता ओळखली. भगवान बाबांनी आपल्या मार्गाने स्वातंत्र्य चळवळीला मदत केली आणि समाज सुधारणेची मशाल प्रज्वलित ठेवली. कालांतराने भगवान बाबांचे नाव महाराष्ट्रभर गाजू लागले. त्यांच्या कीर्तनांना हजारो लोक जमू लागले. त्यांचा आवाज लोकांना भक्तिभावाने भारावून टाकत असे. भक्तांना मार्गदर्शन करून त्यांनी धर्मप्रसाराचा नवा अध्याय लिहिला. 18 जानेवारी 1965 पुण्यातील रुबी हॉलमध्ये संत भगवान बाबांनी आपल्या देहाला विराम दिला. भक्त ज्ञानेश्वरीचं पारायण करत होते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल हा जयघोष 3दा झाला आणि ते विठ्ठल चरणी विलीन झाले. त्यांच्या समाधीच्या वेळी लाखो लोकांनी डोळ्यातून अश्रू ढाळले. आजही भगवान गडावर हरिनामाचा गजर सुरू असतो. वारकऱ्यांची दिंडी येते. नारळी सप्ताह साजरा होतो. संत भगवान बाबांनी गड उभारला, पण खरी उभारणी केली ती भक्ती, माणुसकी आणि समाज सुधारणेची. त्यांचा संदेश आजही आपल्याला प्रेरणा देतो. माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म. भगवान बाबा आज असते तर त्यांनी सद्यस्थितीवर काय उपदेश केला असता? मी तुम्हाला सांगितले, एखादा एकर शेतीचा विका, पण मुलांना शिकवा. तुम्ही माझं ऐकलं आणि आपापल्या मुलांना शिकवलं. त्यामुळे आज समाजात हजारो पोलीस आहेत, जवान आहेत, हजारो शिक्षक आहेत, हजारोंच्या संख्येने प्राध्यापक, वकील, डॉक्टर, इंजिनियर आहेत. छाती अभिमानाने फुगून येते जेव्हा कळतं की एखाद्या खेडेगावातील मुलगा
किंवा मुलगी IAS, IPS, IRS झाला. आज शेकडोंच्या संख्येने अनेक उच्चपद अधिकारी आहेत. अभिमान आहे मला तुमच्या यशाचा व कर्तृत्वाचा. तुमच्याकडून एकच अपेक्षा, आपण समाजाचे देणे लागतो हे कधीही विसरू नका. जेव्हा पुण्या मुंबईकडे नजर जाते तेव्हा लक्षात येतं की हजारो युवकांनी कार टॅक्सीचा व्यवसाय उभा केला आहे. ट्रान्सपोर्ट व्यवसायात हजारो युवक मेहनतीने स्थिरावले पाहून मन प्रसन्न होतं. मुलांनो, अशीच मेहनत करत राहा आणि प्रगती साधा. जेव्हा मला कळतं की केज तालुक्यातील सांगवी गावातील तरुणाकडे 500 कंटेनरची मालकी आहे, तेव्हा माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहायला चालू होतात. हे सगळे पाहत असताना माझे बरेच तरुण अजूनही ऊस तोडीत, शेत मजुरीत गुंतून पडलेले दिसतात. तुमच्या हातातील कोयता तुम्हाला सोडावा लागेल, अन्यथा हे दुष्टचक्र असेच चालू राहील. आता ठरवावे लागेल की आता बस झालं हे काम. माझ्या पुढच्या पिढीने हे करायचं नाही. आपल्या मुलाबाळांना चांगले शिक्षण देऊन नोकरी, व्यवसाय, उद्योग किंवा आधुनिक शेतीच्या मार्गावर आणावे लागेल. आता ऊस तोडीचा कोयता कायमचा सोडायचा निर्धार करावाच लागेल. नवीन वाट आपोआप दिसायला चालू होतील. बराच समाज खेड्यापाड्यातून, डोंगर दऱ्यातून पुण्या मुंबईकडे पोहोचला आणि शिक्षणाच्या जोरावर नोकरीत, व्यवसायात स्थिरावला. आता इथंच थांबायचं नाही, आता जग पादाक्रांत करायचंय. ऑस्ट्रेलिया, युरोप, अरब देश, आफ्रिका अशा वेगवेगळ्या भागात आपले युवक युवती नोकऱ्या किंवा व्यवसाय करताना दिसले पाहिजेत. आणि तुम्ही ठरवले तर हे तुम्ही नक्कीच साध्य करणार. आता मोठ्या प्रमाणावर व्यवसाय व उद्योग क्षेत्रात झेप घ्यावी लागेल. एकमेकांना सहकार्याची भावना वाढीस लागणे हे फार महत्त्वाचे आहे. आणि एक महत्त्वाचे म्हणजे संघटित राहा. गुणवंत विद्यार्थ्यांवर जात पाहून कुठल्या तरी षडयंत्राने अन्याय केला जातो तेव्हा मनाला प्रचंड वेदना होतात. त्याच वेळी या अन्यायाविरोधात लढणाऱ्यांचे तेवढेच कौतुक पण वाटतं. परत सांगतो, अन्याय अत्याचार सहन करायचा नाही. स्वावलंबी बना, पण हेही करताना माणुसकी जपा, अन्यथा शिक्षणाला अर्थ राहणार नाही. प्रत्येक दसऱ्याला मला तुमच्यामध्ये काहीतरी चांगली प्रगती झालेली बघायची आहे आणि त्याचबरोबर एक दिवस समाजासाठी दिलेला मला बघायचा आहे. जय जय विठ्ठल.